मित्रांनो, MSCET 2026 या एक्झाम मध्ये फिजिक्सचे 2 ते 3 मार्क्स एका व्हिडिओमधून कन्फर्म करायचे असतील तर आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण वर्क, एनर्जी अँड पॉवर हा टॉपिक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे फिजिक्स या सब्जेक्ट मधला. आणि याचेच आपण MCQs प्लस PYQs पाहणार आहोत. यामध्ये आपण प्रत्येक टाईपचं क्वेश्चन पाहणार आहोत जे एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ हा MHPCB, PCM आणि नर्सिंग CET या तीनही एक्झामसाठी असणार आहे. आता मित्रांनो, MHCET या एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर कोर्स कंप्लीट करायचा असेल विथ रिव्हिजन तर तुम्ही आपला नवीन क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज, 2000 प्लस MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा मित्रांनो, टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक या खूप महत्वाच्या आहेत कारण एक्झाम मध्ये यातूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता यासोबतच आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आहे आणि त्यासोबतच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट तुम्हाला असणार आहे. नर्सिंग CET सोबतच आपल्याकडे PCM, PCB, CET याच्या दोन्ही अटेम्प्टची तयारी करून घेतली जाते. नीट, JEE याचे देखील आपल्याकडे क्रॅश कोर्स आहेत. सो लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, चला क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ फोर्स F acts at 60 degree displacement. If displacement doubles, work done becomes. पहिल्यांदा आपल्याला वर्कचा फॉर्म्युला काढावा लागेल. वर्क इक्वल्स टू F as cos थीटा. थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे किती? 60 डिग्री, बरोबर आहे. मग cos थीटा किती येईल? cos 60 1/2. आता W इक्वल्स टू काय येणार? Fs cos थीटा म्हणजे F डॉट S इंटू cos थीटाची व्हॅल्यू 1/2. आता इथे म्हटलंय डिस्प्लेसमेंट जर डबल केली तर वर्क डन काय होईल हे विचारले, म्हणजे न्यू वर्क डन. म्हणजे S ची व्हॅल्यू जर 2S झाली तर ऑब्वियस आहे वर्क डन काय होईल? डबल होईल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे B. नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी ऑफ मास M मूव्हिंग विथ वेलोसिटी V इज स्टॉप. वर्क डन बाय स्टॉपिंग फोर्स इज mv स्क्वेअर हाफ mv स्क्वेअर मायनस हाफ mv स्क्वेअर 0. वर्क इक्वल्स टू वर्क एनर्जी थेरम काय म्हणतो? W इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी F मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. आता इनिशियल एनर्जी किती दिलेली आहे? तर इनिशियली कायनेटिक एनर्जी किती होती? हाफ mv स्क्वेअर. फायनल किती आहे? तर 0. कायनेटिक एनर्जी फायनल किती आहे? तर 0. त्यामुळे वर्क डन किती येईल? फायनल किती आहे? 0 मायनस हाफ mv स्क्वेअर. मग आन्सर काय येईल? मायनस हाफ mv स्क्वेअर. हे असेल करेक्ट आन्सर. त्यामुळे ऑप्शन असेल C. कळतंय? आता इथे पहा, फायनल कायनेटिक एनर्जी आपण 0 का कन्सिडर केली? कारण वेलोसिटी आता थांबलीये. विथ वेलोसिटी V इज स्टॉप. आणि आता विचारलंय वर्क डन बाय स्टॉपिंग फोर्स इज. वेलोसिटी 0 असल्यामुळे कायनेटिक एनर्जी 0च येणार. आणि त्याच्यानंतर इथे स्टेप्स मी बाकीच्या शो केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह वर्क म्हणजेच काय? तर मोशनच्या अपोजिट फोर्स वर्क होतोय. फोर्स अपोजिट टू मोशन. नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी इज लिफ्टेड वर्टिकली अप अँड देन ब्रॉट बॅक. नेट वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, इन्फानाइट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटी हा कोणता फोर्स आहे? तर कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. या टाईपचा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की ग्रॅव्हिटी हा कोणत्या टाईपचा फोर्स आहे. ओके, अपवर्ड याचा अर्थ काय होतो? ग्रॅव्हिटी डज निगेटिव्ह वर्क. ग्रॅव्हिटी निगेटिव्ह वर्क करते. आणि डाऊनवर्ड याचा अर्थ काय होतो? तर ग्रॅव्हिटी ही पॉझिटिव्ह वर्क करते. आणि या दोघांची टोटल किती होत असते? तर 0. म्हणजे नेट वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज 0. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल C. नेक्स्ट क्वेश्चन, two bodies of same mass have velocities in ratio 1:2. Ratio of kinetic energy is 1:2, 1:4, 2:1, 4:1.
आता इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती असणं पाहिजे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. v चा रेशो काय आहे आणि कायनेटिक एनर्जीचा रेशो विचारलाय. सो आपल्याला काय करावं लागेल, त्याचं डबल होईल कारण v हा डबल होतोय, स्क्वेअर होतोय. त्याच्यामुळे इथे काय येणार, हाफ स्क्वेअर 1:2 चा स्क्वेअर म्हणजेच किती होणार 1/4. म्हणजे 1:4 ही असेल कायनेटिक एनर्जीचा रेशो. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पहा कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v स्क्वेअर. जर वेलोसिटीचा स्क्वेअर झाला तर कायनेटिक एनर्जीचा पण स्क्वेअरने ती वाढणार. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. A force does 100 joule work in 5 seconds. If same work is done in 2 seconds, power becomes same, double, 2.5 times, half. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल पॉवरचा फॉर्म्युला पहा, W/T. आता स्टेप बाय स्टेप जाऊयात. केस 1 काय असेल तर 100/π इक्वल्स टू 20 वॅट. केस 2 काय असेल तर 100/100 इज काय आहे, वर्क डन आहे, बरोबर आहे. 100 वर्क आहे, 100 जूल वर्क आहे इन 5 सेकंड. मग 5 सेकंडची केस आपल्याला पॉवर काय मिळाली आहे तर W. त्याच्यानंतर केस 2 ला 100/2 विच इज इक्वल टू 50. रेशो काय येणार यांचा तर 50/20 इक्वल्स टू 2.5. मग इथे काय येणार 2.5 टाइम्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इन सर्क्युलर मोशन इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, इन्फायनाइट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स कसा वर्क करतो तर तिथे फोर्स हा डिस्प्लेसमेंटची परपेंडिक्युलर असतो. त्याच्यामुळे अँगल किती असणार तर 90 डिग्री. मग डब्ल्यूचा आपल्याला फॉर्म्युला माहिती विच इज Fs cos थीटा. मग काय येणार Fs cos 90 डिग्री इक्वल्स टू 0. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. कळतंय? सर्क्युलर मोशन मध्ये एक पॉइंट लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स वर्क करत नाही. ओके. नो वर्क बाय सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन. A particle moves in circle with constant speed. Its kinetic energy increases, decreases, constant, 0. स्पीड कॉन्स्टंट आहे. ओके. मग आणि कायनेटिक एनर्जी स्पीड वरती डिपेंड करते, बरोबर आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंटच राहणार, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे हाफ mv स्क्वेअर हा असतो. आणि कायनेटिक एनर्जी स्पीड वरती डिपेंड करते. मग जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी देखील कॉन्स्टंट असेल. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी फॉल्स फ्रीली. टोटल मेकॅनिकल एनर्जी increases, decreases, constant, 0. इथे करेक्ट ऑप्शन काय येणार तर ऑप्शन येईल सी विच इज कॉन्स्टंट. पोटेन्शियल एनर्जी कमी होणार, कायनेटिक एनर्जी वाढणार. आणि टोटल विचारले आपल्याला इथे, टोटल मेकॅनिकल एनर्जी कॉन्स्टंट राहणार. जशी जशी पोटेन्शियल एनर्जी वाढेल तशी तशी कायनेटिक एनर्जी कमी होईल त्याच प्रमाणात, बरोबर आहे. आणि आपल्याला इथे टोटल मेकॅनिकल एनर्जी विचारली सो ती कॉन्स्टंट राहील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. If velocity is triple, kinetic energy becomes. Kinetic energy, we know that kinetic energy is directly proportional to v square. जर velocity ट्रिपल केली म्हणजे v काय होणार तर 3v झाला. मग कायनेटिक एनर्जी काय होणार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3v स्क्वेअर म्हणजेच काय होणार 9v स्क्वेअर असं होणार. सो कायनेटिक एनर्जी किती टाइम वाढेल तर 9 टाइम्स. कायनेटिक एनर्जी बिकम्स 9 टाइम्स. नेक्स्ट क्वेश्चन.
अ मॅन पुशेस अ वॉल बट इट डज नॉट मूव्ह. वर्क डन इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, इन्फायनाईट. आता एक मॅन वॉलला पुश करतोय पण ते मूव्ह होत नाहीये. मग वर्क डन काय असेल विचारलं. आता एवढं लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट किती झाली इथे. भिंत आहे, भिंत तर हल्लीच नाहीये, इथे क्लिअरली मेन्शन केलं डज नॉट मूव्ह. मग डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. आणि वर्कचा फॉर्म्युला काय येणार मग, एफ इंटू 0. किती येणार, 0. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. कारण एफ एस कॉस थीटा असतो, एस जर 0 असेल, डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तर वर्क किती येणार, वर्क डन 0च असेल. ओके. एफर्ट इज नॉट इक्वल टू वर्क, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण किती जरी एफर्ट लावले त्याला पण वर्क डन झालेलं नाहीये. एफर्ट इज नॉट इक्वल टू वर्क. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी ऑफ मास 2 kg moves with speed 4 meter per second. Work required to stop it, 8 joule, 16 joule, 32 joule, 64 joule. Kinetic energy equals to half mv square. हाफ इंटू मास किती आहे 2 इंटू v स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर किती येणार 16. 2 टू कॅन्सल. कायनेटिक एनर्जी 16 जूल, कारण कायनेटिक एनर्जीचा युनिट असतं जूल, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी 16 जूल. ओके. Next question. At highest point of vertical throw, total energy is. Options are only kinetic energy, only potential energy, kinetic plus potential energy, constant and 0. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर करेक्ट ऑप्शन असेल सी, विच इज कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट. आता पाहते हायेस्ट पॉइंटला, ऍट हायेस्ट पॉइंट कायनेटिक एनर्जी, फर्स्ट ऑफ ऑल वेलॉसिटी पाहूयात. वेलॉसिटी किती असेल 0. वेलॉसिटी जर 0 असेल तर कायनेटिक एनर्जी किती येणार, मिनिमम. बरोबर आहे. हाईट मॅक्स इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी मॅक्स, आणि टोटल एनर्जी कॉन्स्टंट कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. त्यामुळे इथे कनेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. एक गोष्ट लक्षात ठेवा, एनर्जी शिफ्ट्स बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन. पॉवर इज मॅक्सिमम व्हेन वर्क मॅक्सिमम, टाइम मिनिमम, वर्क बाय टाइम मॅक्सिमम, वेलोसिटी 0. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर मॅक्सच्या वेळेस पॉवर इक्वल्स टू असतो आपल्याला माहितीये डब्ल्यू बाय टी. आता मॅक्स केव्हा असणार, पॉवर मॅक्स केव्हा असणार, जेव्हा डब्ल्यू बाय टी हे मॅक्स असणार. डब्ल्यू बाय टी म्हणजेच काय, वर्क बाय टाइम, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ हाईट डबल्स, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बिकम्स सेम, डबल, हाफ, 4 टाइम्स. पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू काय असतं, एम जी एच. आता इथे हाईट डबल झाली तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार, ऑब्वियस आहे डबल होणार, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. आता मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत तुम्हाला त्या बेसिक पासून क्लिअर करायच्या असतील तर आपला नवीन क्रॅश कोर्स नक्कीच जॉईन करा. जर तुम्ही तो क्रॅश कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. आणि क्रॅश कोर्स हा परवापासून सुरू होत आहे, म्हणजे सोमवारपासून. सो लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे तर त्याला अचीव्ह करण्याचे टार्गेट आपल्यासोबत सुरुवात करा. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, सीट्स खूप कमी रिमेनिंग आहेत. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. आणि या टॉपिकचा, या सब्जेक्टचा म्हणजे वर्क एनर्जी पॉवर, याचा जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. अजून बऱ्याच टाईपचे युनिक क्वेश्चन्स या टॉपिक मध्ये आहेत, ते नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल त्यावरती. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.